नाश्त्याची वेळ झाली आहे तुझ्या. हे घे, उठ. तच उठलीये ग. करते ना थोड्या वेळाने नाश्ता. नाही चालणार. मी म्हटलं ना, नाश्त्याची वेळ चुकवायची नसते आणि तुला विटॅमिनच्या गोळ्या पण खायच्या. एवढा काम का आलाय तुला? नाही, ताप आलाय तुला? डोंट टच मी. म्हणजे तू तू माझ्याजवळ आली तर तुला पण इन्फेक्शन होईल ना, म्हणून म्हटलं. हे बघ, मी काही तुझ्या जवळ येत नाहीये. मी फक्त एवढं म्हणत होते की जर ताप असेल तर तुला तापाची गोळी आणून देते. नको नको नको. नाही, आपण एक काम करूयात. आपण डॉक्टरकडे जाऊयात, दवाखान्यात घेऊन जाऊ. डॉक्टरांना सांगते मी चेक करायला. चल. अगं नको म्हटलं ना. नको नको. अगं असं काय करतेस ना? ब्लड चेक केलं, रिपोर्ट आले तर कळतील ना नेमकं काय झालंय ते. हा, अजिबात नको अजिबात नको अजिबात नको. हे बघ वसवैनी, यू जस्ट स्टे आउट ऑफ दिस. ओके, काय करायचं ते मी माझं बघून घे. मला झोपू दे आता. अगं असं कसं नाही? किती घाम आलाय तुला? नक्कीच ताप आला असणार. तुला काय त्रास झाला, बाळाला काय त्रास झाला तर कितीला पडेल ते? आणि मी जर तुझी काळजी नाही घेतली ना तर आई मला ओरडते. म्हणतील की एवढं तुला माहित असताना तू का नाही काळजी घेतली. तर मी काय करू? तू असं ऐकणार नसशील ना तर मी आईनाच बोलू. कशाला बोलू? नको ना बोलू. अगं थांब, नको बोलू आईना. आई जरा प्लीज लवकर वरती या. तनयाला बहुतेक ताप आलाय. आई, अगं नको ना बोलू. काय झालं आरडाओरडा करायला? आई बघा ना, हिला भरपूर ताप आलाय. तुम्ही चेक करा बरं. मला हातही लावू देत नाही आणि डॉक्टरकडे पण यायला नको म्हणतेय. ताप नाहीये पण घाम केवढा आलाय. आणि एवढा घाम आलेला असताना हे असं गळ्यापर्यंत पांघरून घेतात का? रजई घेतली हिने. कार्ती अगं तनया, का अशा अवस्थेमध्ये एवढे टाईट कपडे घालायचे नसतात. एक मिनिट, काय तिथे? हा, कुठे काय? दोरीच्या उड्या मारत होतीस की काय? नाही. दे बघू, दे दे बघू. हे काय आहे? देवा, उड्यांची दोरी आहे ही. तनया, आई, हे सगळं वसुवैनीमुळे झालंय. काय? तिचा काय संबंध? तीच रोज मला एवढं खायला घेऊन येते आणि मला म्हणते बस खा आणि छान जाडी हो. मी जाडी झाले तर आई अखिलला अजिबात नाही आवडणार. हे सगळं ना हिने माझ्या मनात भरवलंय. म्हणून मी एक्सरसाइज करते आई, बाकी काही नाहीये दुसरं. आई, मी असं काहीच बोललेलं नाहीये. तनया खोटं बोलते. का खोटं बोलतेस तू तनया?